मला असं वाटतं की उगाचच कोणाला तरी इम्प्रेस करायला फेक वागणं किंवा काहीतरी ते ते नाही करायला पाहिजे. आपण कुठल्याही नॅशनॅलिटीचं असू दे किंवा कुठूनही असू दे, आपण सेम इमोशन्स अनुभवत असतो, फक्त सिच्युएशन्स वेगळे असतात. तर ती ना म्हणायची की नाही मी फक्त ह्याच्याबरोबर जाते, तुम्हाला मॅथ्सचे प्रॉब्लेम्स ते सोल्युशन्स वगैरे शिकवताय. मी बोलली चाल, तिथे गाडीच्या मागे त्या बूटवर पुस्तक गणिताचं पुस्तक वगैरे उघडून ते खरंच मॅथ्स सॉल्व्ह करत होते रस्त्यावर. फूड इज इम्पॉर्टंट. फूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे खूप गोष्टी कळतात एकमेकांविषयी. प्रेम म्हणजे काय असतं, प्रेम म्हणजे तुमचं आणि आमचं सेम असतं की नाही हे विचार करायला लावणारा प्रेमाला कंडिशन्स अप्लाय ही एक नवी सिरीज आपल्या भेटीला येते. आणि प्रेमळ माणसं आहेत त्यात आपले अत्यंत आवडते सिद्धार्थ मेनन आणि जान्हवी उदय दोघंही आपल्या सोबत आहेत. आज झी5 वर ही सिरीज येते आणि खूप स्वागत आहे तुमचं नवशक्तीमध्ये. छान वाटतंय. थँक्यू निलिमा, थँक्यू. मला माझा पण दिवस असा प्रेमाने भरलेला झाला पाहिजे हो, म्हणून मी आज पिंक वगैरे आले. घालून. येस, वी आर ट्रेनिंग ॲज वेल. सो ऑफकोर्स सिद्धार्थ, एकतर छान वाटतंय तुला वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या रोल्समध्ये बघायला नेहमीच आवडतं. कारण नेहमी उत्सुकता असते की आता तू काय घेऊन समोर येणार आहेस. तुझा फॅन क्लब नक्कीच ती वाट बघत असतो. या सिरीजमध्ये असं काय विशेष तू पाहिलंस आणि हो म्हणतस काय? नाही, एकतर ह्या इन द स्पिरिट ऑफ की मी वेगवेगळं काहीतरी करत असतो. आय थिंक ऑडियन्सला पहिल्यांदा मी एका फुल फ्लेजेड रोमॅन्स मध्ये वा, ते बघणार आहेत. नाहीतर कायम माझ्या प्रत्येक सिनेमात रोमॅन्स हा एक One of the element. सब प्लॉट असते, ती कायम मुद्दा वेगळा असतो सिनेमाचा. तर हे पहिल्यांदा असं होणार आहे की मी फुल ऑन रोमॅन्सचा 50 एपिसोड आहेत रोमॅन्स. पाऊस. पाऊस पडणार आहे. वा, तर मला तेच सगळ्यात करायचं जास्त होतं. ते करायचं होतं. रोमॅन्स हा जो जॉनर आहे तो का मला माहित नाही, कोणीतरी मला असं म्हणलं मागच्या वर्षी सिनेमा प्रमोट करत असताना की रोमॅन्स इज डन टू डेथ नाव, असं कोणीतरी. जे मला झालं की असं नाहीये. आपण त्यात नाविन्य शोधणं हे बंद केलेलं आहे. आणि मी असा विचार करत असताना की चला एक रोमॅन्स आला, असा गौरव पत्की आला. वा, आणि गौरव बदकीच आणि गौरव पत्कीचा ज्यांनी आरपार दिला. हो, क्या हो, बात आहे. हो. मी मॅनिफेस्ट केलंय त्याला असं मी. वा, हे खरं आहे. आणि पण तर सगळ्यात जास्त तेच होतं. आणि त्याच्या पलीकडे क्लासिकल रोमॅन्सेस असतात. ते कुठल्याही एज मध्ये असू दे, कुठल्याही सेटअप मध्ये असू दे, त्या प्रेमाला एक ॲस्पिरेशनल व्हॅल्यू असतं. ते इथे मला दिसलं आणि त्याचा स्कोप मला दिसला. आणि जेव्हा मी हिला भेटलो मी, तेव्हा असं काहीतरी एक इन्स्टंट एक आर्टिस्ट म्हणून काहीतरी एक कनेक्ट झाला आधी. या निमित्तानेच पहिल्यांदा तुम्ही भेट. हो. मी हिचं काम ऑब्व्हियसली आरपार मध्ये बघितलं होतं आणि तिच्या कॅरेक्टरसाठी सगळ्यात जास्त वाईट मला वाटलं होतं. तर कुठे ना कुठेतरी तुला ते जस्टिस मिळावं म्हणून हे प्रेमाला कंडिशन्स अप्लाय मध्ये ऋषी येऊन तुला तुझं फुल फ्लेजेड प्रेम देऊ दे, असं आहे. पण हो, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. आलेले आहेत गौरव आलेले पत्की आहेत. आणि गौरव पत्की. आलेले आहेत. आणि मजा आहे खूपच त्या प्रेमाला एक्सप्लोर करण्यात. मला मजा येते. क्या बात आहे. म्हणजे तू असं, आता मी या वर्षी आपण भेटलोय आता जून मध्ये, येस. आणि जून सुद्धा तुझा फेवरेट आहे. आय कुडंट रेझिस्ट. हो, काहीतरी आहे जून या महिन्यात. मी जून मध्ये ही विश अशी हे करते की तू जास्तीत जास्त रोमॅन्टिक सिनेमे करायला हवेत, वाव, अशी मी पण इच्छा व्यक्त करते. आणि यातलं तुझं अंदाज आपका देख के असं पुन्हा पुन्हा वाटतंय की तुम्ही जास्तीत जास्त रोमॅन्टिक रूपामध्ये पण या. आणि आता जान्हवी, आरपार मध्ये पाहिलंच आहे तुला, खूप छान. आणि गौरव सोबत पुन्हा एकदा हे नाही. छान हे ट्युनिंग झालं आणि सोबत सिद्धार्थ, म्हणजे काही बात आहे. तर कसं होतं तुझं? I'm lucky in that sense. We are also. Both, like, हो. म्हणजे मला हे करायचंच होतं. म्हणजे टू एक्सप्लोर माय फर्स्ट शो लीड म्हणून एक रोमॅन्स हा जॉनर करणं, हे मला हे करायचंच असतं. हू डझंट वॉन्ट इट.
बट अपार्ट फ्रॉम दॅट ऑल्सो अनन्यामध्ये जे कॉम्प्लेक्सिटीज आहे म्हणजे त्याचं सर्फस लेवल खूप सॉर्टेड आहे अनन्या. पण ॲज यू विल सी द प्रोग्रेशन ते कळेल की तिचे ते गार्ड्स कसे अप अँड डाऊन होत आहेत आणि ऋषी तिच्या लाईफमध्ये आल्यामुळे तिला तिची ग्रोथ कशी होते किंवा तिला तिचं कॉलिंग कसं सापडतंय आणि ती कसं सगळं नॅव्हिगेट करते हे जेव्हा कल्याणी आमची रायटर जेव्हा तिने सगळं नरेट केलं ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि ॲज अन ॲक्टर टू नॅव्हिगेट ऑल ऑफ दॅट इमोशनल हायज अँड लोज ते मला एक कसं रोज एक रियाजही मिळतोय टू गेट बेटर अँड बेटर अँड बेटर. तर ते देर वॉज नो वे टू से नो. हे करायचंच आहे कारण आपल्याला ऐकल्यावर ते चांगलंच वाटतंय, छानच वाटतंय. आणि गौरव म्हणजे तो एक गौरव डिरेक्ट करतोय, ओके हो करणार, मला करायचंच आहे. बिकॉज म्हणजे ऑल्सो द वे ही गौरव बरोबर काम करणं ही एक लर्निंग कर्व आहे माझ्यासाठी इन एनिथिंग. ते आरपार असू दे किंवा ते आत्ता प्रेमाला कंडिशन्स अप्लाय असू दे. ते रोज आम्ही जसं जॅम करतो, जसं एका सीनवर काम करतो, माय कपॅसिटी टू लुक ॲट अ सीन पण खूप आता बदलली आहे. ती त्याच्यामुळे बदलली आहे कारण आम्ही जे काही काम करतो सीनवर. तर ते ऑफकोर्स हे करायचं होतं कारण माय गट इज लाईक हे तुला करायचंच आहे. पण आता ते करताना फार मज्जा येते मला दोघांबरोबर. ऍक्च्युली रोज ह्याच्यावर सीन्स करणं, रोज गौरव बरोबर एंड ऑफ द डे विचारणं की गौरव कसं वाटलं तुला आजचा दिवस, कसा होता दिवस हे. हो, तर तेव्हा जी माझी गट फिलिंग होती ही स्टोरी ऐकल्यावर की आपल्याला करायचंय, ही आता करेक्टच वाटते. तर या इट्स फन या वर्किंग विथ बोथ ऑफ यू. आणि गौरव म्हणजे तुला असं तुझ्याकडे पाहून मला आता असं म्हणायचं की प्रेमाला कुठल्या छटा अप्लाय. आरपार मध्येही प्रेम सोपं नव्हतं, इथेही सोपं नाहीये. पण असतंच ना, म्हणजे सोपं असेल तर मग Actress नाही पण मी पण आहे सहमतच आहे. म्हणजे सोपं असेल तर त्याची गोष्ट नाही बनणार. ते जेव्हा त्याच्यात तुझे विचारच ऐकायचे त्याबद्दल म्हणूनच विचारला हा प्रश्न. हो, त्यात कारण प्रेमातला तो ड्रामा आहे तोच एक्सप्लोर आरपारमध्ये पण केला होता आणि याच्यामध्ये पण करतोय, वेगवेगळ्या प्रकारे करतोय ऑफकोर्स. आणि आता ते ऍक्टर्स आणि हे बोलवते तर मला असं वाटतं की आय थिंक हिचकॉक किंवा कोणीतरी म्हणले की ऍक्टर्स आर लाईक ऑब्जेक्ट्स. तर मी परवाच ऋताशी बोलत होतो म्हणाल की ऍक्टर्स आर ऑब्जेक्ट ऑफ डिझायर. सो तसं जेव्हा त्या डिरेक्टरसाठी असतं की इव्हन ते डिझायर जेव्हा तो त्यांच्यावर प्रोजेक्ट करू शकेल तर त्या प्रोजेक्शनमधनं जे पात्र बनतात त्या ऍक्टर्स आणि कॅरेक्टरच्या प्रोजेक्शनमधनं, तर ती मजा खूप येते मला आत्ता या दोघांबरोबर काम करताना. तर त्यांच्यावर मी ते अनन्या आणि ऋषी प्रोजेक्ट करत राहतोय आणि ते घेत पण राहतात ते प्रोजेक्शन. सो त्याच्यामुळे चांगले रंग तयार होतात असं वाटतंय मला आता काम आणि करताना. कॉर्पोरेट लाईफ म्हणजे आता हे खूपच म्हणजे रिलेटेबल आहे. झी5चे विषय नेहमीच कुठेतरी आजच्या जनरेशनला रिलेटेबल होणारे पाहायला मिळतात सध्याचे अनेक जे विषय येतात त्याच्यात. तर त्यामुळे खूपच ते म्हणजे काय आजच्या काय म्हणतात ते न्यू जनरेशनला समोर ठेवूनच तू हा विचार केला होतास का? म्हणजे गोष्ट कल्याणीने लिहिली होती त्यामुळे त्यातलं पात्र बनवण्याचं जे काम आहे सगळं ते आम्हाला तयार करून मिळालं होतं. गोष्ट म्हणजे कथा पटकथा संवाद तिन्ही. पण तू जे म्हणतेस ते आहे की कॉर्पोरेटचा बॅकड्रॉप असल्यामुळे त्याच्यामध्ये एक नॅचरल रिलेटेबिलिटी आहे. आणि आपण मगाशी पण जे ट्रेलर आणि या सगळ्याबद्दल बोलत होतो तर ते सगळे एलिमेंट जसे हळूहळू ओपन होतील तसं कुठल्या प्रकारे आम्ही बघतोय त्या जगाकडे हे पण कळेल. पण प्रेम हे इमोशनच जरा एजलेस आहे त्यामुळे ते आत्ता आपण कॉर्पोरेटच्या ह्याच्यामध्ये बघतोय. पण ते म्हणजे जेनझीचं असू दे किंवा कोणाचे असू दे ते इमोशनच आम्ही एक्सप्लोर करतोय. आणि आय एम शुअर की ते आजच्या भाषेमध्ये सांगितल्यावर काय वाटतं हे आम्हाला ऐकायला आवडेल. सो वी आर ऑल्सो क्युरियस की 24 जून नंतर कसा रिस्पॉन्स बघणाऱ्यांकडनं येतोय. पण आम्हाला अलाइंड वाटतंय मटेरियल बरोबर. म्हणजे ते ॲज यू सेड एजलेस आणि प्रत्येक इमोशन हे आपण कुठल्याही नॅशनॅलिटीचं असू दे किंवा कुठूनही असू दे आपण सेम इमोशन्स अनुभवत असतो, फक्त सिच्युएशन्स वेगळे असतात. आणि ते प्रेम ही भावना युनिव्हर्सल ऍब्सोल्युटली युनिव्हर्सल आहे. आणि हे कॉर्पोरेटचं हे मी कुठेतरी वाचलं होतं, जर मी चुकलं असेल तर प्लीज ते रेक्टिफाय करा, की मी असं वाचलं की इंडिया इज नंबर 1 इन ऑफिस रोमॅन्सेस. हो हो हो, न्यूज आर्टिकल आलेले आहेत. येस. तर
आय एम शुअर तिथे फक्त जेन्झीज नाही आहेत जे प्रेम तिथे अनेक तारीख cross- एक्स्ट्रा केल्याचं बरंच आलंय. असू शकेल म्हणजे काय बरोबर. आपण हो म्हणजे आणि हे आम्हाला माहिती नव्हतं. हे नंतर जेव्हा आपण काहीतरी काम करत असतो तेव्हा त्याच्याविषयी वाचत असतो तर मला हे दिसलं लाईक ओ ओके तर अजून नंबर 1 वरच असणार आहोत का या सिरीज नंतर बघूच या. पण Yeah. आता अर्थातच डेटिंग हा जो विषय, या विषयाला जी तार छेडलेली आहे गौरव यांनी, तर मला त्याबद्दलच विचारायचं की एकतर डेटिंग असं कुठलं तरी तुमच्या कॉलेजच्या काळात कोणाला तरी डेट करताना पकडलंय तुम्ही किंवा कळलंय की हा हे दोघं डेट करतायत, तर ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे कळतं ना. कॉमन ग्रुप थ्रू कळतं किंवा आपणच पाहिलेलं असतं त्यांना किंवा ते कुठेतरी गेलेले असतात. असं काहीतरी किस्सा असतो. असं काही कोणाचं म्हणजे नाव न घेता तुम्ही सांगू शकता असा एखादा किस्सा काही? मग लोकांचे किस्से हा, म्हणते दुसऱ्यांचं सांगा. इझियर आन्सर. इझी जरा, थोडं खूप हार्ड नको. नाही स्वतःच मी ओपनलीच केले सगळं त्यामुळे मला काय अच्छा, दुनिया को पता था. हा, ते टेन्शन नको व्हावं आपल्याला पकडलं तर नाही तर हो. पण नाही मला आय थिंक मी इतर इतर लोकांच्या रोमॅन्टिक लाईफ विषयी मी फार इंटरेस्टेड मी स्वतःच्या रोमॅन्स विषयीच मी इंटरेस्टेड आहे त्यामुळे असं काही तुला पण काही असं घेणं देणं घेणं नव्हतं फार. हा. हो हो पण असं एक एकदा असं झालं होतं की लोकांची ना बॉडी लँग्वेज चेंज होते. हा. म्हणजे जेव्हा कोणीतरी येतं रूम मध्ये आणि एक अशी व्यक्ती असते आणि सडनली ती किंवा तो ते काहीतरी बदलतं सटल, हा. खूप सटल बदल असतं ते आणि मग असं वाटतं की ओके ठीक आहे पण आय लिव्ह इट ॲट दॅट. हा. काय असं गॉसिप म्हणजे मॉंगर नाही. फ्रेंड्स आपण पाहिलंय सगळ्यांनी Right, फ्रेंड्स, right. तर त्याच्यात जे कसं They know that we know that I know. हा झोन माझा नाहीये पण असं झालंय कॉलेजच्या काळात वगैरे की, अरे पाहिलंस का तो जेव्हा आला तेव्हा ती अशी मी एक्स्ट्राच करायला लागली. फॉर एक्झाम्पल की यु नो चिवडा आणू का, चकली आणू का, केक ऑर्डर करूया का, नाहीतर तिला कशाच हा 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 मग असं झालंय तर ते अनुभव आठवत काही इंटरेस्टिंग? नाही मला वेळ फक्त, कमी आहे आपल्याला. नाही मला फक्त एकदा मी माझ्या मैत्रीण म्हणजे ती लपवत होती काहीतरी हे मला माहित होतं. आम्ही क्लासमधून येत होतो एकदा, तर ती ना म्हणायची की नाही मी फक्त ह्याच्याबरोबर जाते तुम्हाला मॅथ्सचे प्रॉब्लेम्स ते सोल्युशन्स वगैरे शिकवताय. मी बोलली चाल असं नसतं. मी तिला एकदा फॉलो केलं. ओ फॉलो म्हणजे अरे नाही थांब 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 इट्स ओके. नाही 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 फॉलो म्हणजे आम्ही एकत्र घरी जात होतो पण ती त्याच्याबरोबर चालत होती ना, तर माझं मागे चालणं हे फॉलो राईट राईट. तसं म्हणते मी तुला. मी पण फॉलो त्या करत नाही काळात कोणाला. त्या काळात ओके आहे मजा आहे मी सगळी. पण तेच मी जाते चालते मागे आणि हे अचानक एका गाडीच्या मागे गेले. मला वाटलं अरे हे काय झालं, तर बघते तर तिने खरंच मागे पुस्तक उघडून ते सगळं खरं म्हणजे रिअल वाटावं मला ओ म्हणून तिथे गाडीच्या मागे त्या बूटवर पुस्तक गणिताचं पुस्तक वगैरे उघडून ते खरंच मॅथ सॉल्व्ह करत होते रस्त्यावर. मी बोलले की आता झालंय Things you ओपन do. झालंय तुमचं असं. तर असं काही मिस्ट्री तर नव्हती पण ती तिनेच क्रॅक केली फॉर मी. क्रॅक केली. बर, आता बॉल तुमच्या कोर्टात आलेला आहे. झालं आता दुसऱ्यांबद्दल बोलून. आता तुम्ही जर डेट करताना एक अशी गोष्ट आहे जी करायलाच हवी अशी तुला काय वाटते, आणि एक अशी गोष्ट जी नाही करायला हवी अजिबात डेटला, म्हणजे असतं ना की काय वाईट परफ्यूम लावू नये किंवा असं बेसिक काही. एक गोष्ट आहे जी करायलाच हवी आणि एक गोष्ट आहे जी नाहीच करायला पाहिजे, अशी प्रत्येकाने सांगा. तू याच्यात गौरव पण गौरव पार्टिसिपेट. तू सांग आधी. मला वाटतं एक गोष्ट जी नाही करायला पाहिजे म्हणजे उशीर नाही करायला पाहिजे मी जाताना. तू स्वतःला सांगतोय. हो आणि मी खरंच जेन्युइनली प्रयत्न करतो कुठेच नाही करायला पाहिजे, पण ते एक वाटतं करायला. ओरडा पडलेला आहे तुला या हो हो अनुभवावरनं? करायला पाहिजे असं काय ते आठवतं मी म्हणजे नाही करायला पाहिजे. आय थिंक फेक नसायला पाहिजे. म्हणजे काहीतरी फेक मी करतोय तर तू इम्प्रेस हे नाही करायला पाहिजे. ते खूप ऑफ पुटिंग आहे. आणि करायला पाहिजे आय थिंक दोघांनी काहीतरी छान जेवलं पाहिजे. हे मला नक्की वाटतं. फूड इज इम्पॉर्टंट. फूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे खूप गोष्टी कळतात एकमेकांविषयी. नाईस, गुड. म्हणजे असे टिप्स दिल्या पाहिजेस ना असं लोक. बरोबर आहे. मलाच हे कळतायत आता टिप्स. मलाच माहिती नव्हतं हे टिप्स माझ्यामध्ये दडलेले आहेत. आणि ओके, जान्हवी. की माहितीये मला पण
तुझ्या इन्स्टावर जे DM पाठवत असतात त्यांना पण काहीतरी त्यांना मार्गदर्शन मिळेल. नाही, काय करायला पाहिजे. आय थिंक बी ट्रू टू युअर सेल्फ. मला असं वाटतं की उगाचच कोणाला तरी इम्प्रेस करायला फेक वागणं किंवा काहीतरी ते नाही करायला पाहिजे. पण आता ते नाही करायला पाहिजे ते आता दॅट इज समथिंग एल्स. पण जे करायला पाहिजे दॅट इज टू बी ट्रू टू युअर सेल्फ. इन डेटवर असू दे किंवा कुठेही असू दे, ते बी ट्रू टू युअर सेल्फ. द व्हॉट यू डोंट हॅव टू डू त्याचं उत्तर नाही आहे माझ्या. ओके, ठीक आहे, हरकत नाही. हा, मे बी डोंट गो टू अ बॅड प्लेस टू ईट फूड. करेक्ट. ओके, Ja. प्लेसवर आलेलो आहोत आपण. आता पटकन मला प्लेस सांगा की डेटवर घेऊन जायला ही प्लेस म्हणजे ती जगातली कुठलीही असेल. मग ती चहाची टपरी पण असू शकते किंवा काय थायलंड पण असू शकतं, काही काय. हा. ते काय ना, प्लेस डिपेंड्स ऑन द पर्सन. इफ द पर्सन इज राईट, चहाची टपरी इज द मोस्ट ब्युटिफुल. वा. आणि इफ द पर्सन इज रॉंग, बाली पण Can be a nice नरकासारखं नरकासारखं असू शकतं बाली. की ते पुढच्या वेळेला मित्रांनी विचारलं की बाली जाऊ की नको आहे असूच येऊच शकतं. पर्सन इज इम्पॉर्टंट, पर्सन इज इम्पॉर्टंट. प्लेस डझंट मॅटर फॉर यू. ओके, तुला सेम फॉर मी, पर्सन इज इम्पॉर्टंट. असं नाही, तर काहीतरी एखादी जागा सांग. पण नाही, खरं तेच ना. प्लेस हे घे ना, ऑफिस. ऑफिस मध्ये बेस्ट प्लेस. ऑफिस इज द बेस्ट प्लेस आणि हे तुम्हाला कळेल. 24 प्लग इन मार. त्यासाठी प्रेमाला प्रेमाला कंडिशन्स अप्लाय. गौरव, तुला काय? नाही, मला आता तू परत म्हणणार की तेच उत्तर देऊ नको, पण तेच उत्तर आहे. खरंच कुठलीही जागा, मी आहे तर कुठली जागा चांगलीच असणार आहे. ऑनेस्टली त्यामुळे- सांगू का, आम्ही तिघही खूप इंट्यून आहोत. हा, म्हणून ते सिमिलर उत्तर वाटतंय. हो. किंवा तू अशी डेटला घेऊन गेलेली अशी एखादी जागा जी फार नंतर चांगली झाली, असं काही. हो, अशा काही काही कॅफेज आहेत की जे नंतर, आणि ते असं होतं की अरे आपण तेव्हा जरा ते तेवढे हे नाही आहेत, म्हणजे ते कॅफे Pop शांत culture मध्ये नाही होते आलेले. का, असे म्युझिक वाले हा. होते का, काय होतं? नाही, शांत होते काही बी. ऑब्व्हियसली म्युझिक स्पेस असण्याची पण गंमत आहे. पण एक बँड्रामध्ये स्टेप्स नावाचा कॅफे, आणि तो Yes, I know that. Yes. It's really beautiful. हो, हो, हा, आणि तो आता त्यांनी ते रिनोव्हेट केल्यावर आता जरा काही मला फार प्रेम वाटत नाही त्याच्याबद्दल. त्याच्यात खूप मजा छान होते. होतं. अर्लियर व्हर्जन खूपच चांगलं होतं, आणि नंतर मला असं वाटतं की नको जगाला कळायला ते, हा. पण ऑफकोर्स ते काही कळतच. गोष्टी हिडनच राहतात. हा. पण माझा प्लेसचा एक किस्सा आहे. एका KFC मध्ये आय हॅड वन ऑफ द बेस्ट डेट्स. हो, कारण आम्ही भेटलो आणि बोलता ना आम्ही फ्राईड चिकन विषयी ट्रिप करत होतो आणि तिथे आमचं कनेक्शन झालं. तर आम्ही म्हणलं KFC म्हणजे KFC इतकं रोमॅन्टिक असू शकतं. आय लव्ह. हा, आणि पाऊसही पडत होता. तर पुण्यात DO वरती भिजत जाऊन जे फ्राईड चिकन हाणलेत ते सगळ्यात वन ऑफ द मोस्ट रोमॅन्टिक डेट्स फॉर मी. आय थिंक पाऊस पडला पाहिजे. हो, आता येणारच आहे. पाऊस- याचं तुला महत्व जास्त वाटतं. पाऊस पडला पाहिजे. ते असं सावन बरसे असं झालं पाहिजे. हो, ते रहना ते नाही नाही, ते नाही. सगळं आपण Magic. सगळे फिल्मी दिल्ली बोल रहा हूं, मॅडी से तसं झालं पाहिजे. कसं. हा. मैं ऑफिस बोल रहा हूँ ऋषि से. हा, आणि तेच वाक्य हवंय मला पुन्हा. हा. कोट हा, करून आले तेच स्टुडिओ. पहिलीचं वाक्य टाकून दे पुन्हा. हाँ, मैं दिल्ली बोल रहा हूँ मॅडी से. हे झालं पाहिजे. पण मला हे जास्त आवडतंय. मैं ऑफिस बोल रहा हूँ ऋषि से. हो हो, वा. गौरव, टेक नोट. या ऑलरेडी त्याच्याकडे डायरी असेल Best part नोट्सची. काय माहिती का, 50 एपिसोड आम्ही शूटिंग करत, आम्हाला तू इनपुट्स दे, आम्ही आता येणार आहे. तसंही घेतो. हो. आणि खूपच छान. वा, म्हणजे हे डेटचे छान छान किस्से तुम्ही सांगितले. आता ते काय नो डेटिंग पॉलिसी मध्ये घडणार आहे ते सगळं पण तू बघणं. म्हणतेस त्यातलं सगळं घडणार आहे. हो, जे करायला नाही सांगितलंय त्यांना ते सगळं करणार आहेत ते दोघं जण. हो, आम्ही आहोत तसे. हो. खूप सगळे रोमॅन्टिक आहेत. येस. खूप सारा छान छान रोमॅन्स बघायला मिळणार आहे. वा, क्या बात आहे. आणि पाऊस असला पाहिजे. पाऊस असला पाहिजे. येस, हो. मी जस्ट सांगितलं प्रोडक्शनला नेक्स्ट मंथ पासून आहे. ना, खरंच नाही, खूप मजा आली मला. मलाच ही एक डेट वर्क झाली असं वाटतं. इतका सुंदर संवाद होता. सो थँक्यू सो मच, Thank आणि you खूप so मनापासून शुभेच्छा. Thank थँक्यू. you. सीझन 1, 2, 3 काय सगळे येऊ देत. येस. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.